दादांचे शेवटचे 8 दिवस. अकाली एक्झिट घेणाऱ्या अजितदादांच्या कारकिर्दीतील शेवटचे 8 दिवसही अत्यंत धावपळीचे राहिलेत. शेवटच्या 8 दिवसातही अजितदादा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत होते, अनेक कामं करत होते. अगदी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतरही त्या माळरानावर अपघातस्थळी अनेक कागदपत्र पडल्याची दिसली. त्यावरून अजितदादांची कामाची ओढ दिसून येते. दादा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंतही लोकांसाठी झटत होते. त्यांच्या शेवटच्या 8 दिवसात त्यांनी नेमकं काय केलं याचाही आढावा घेऊया. 20 जानेवारीला AIच्या मदतीनं शेती आधुनिक पद्धतीनं करा, अजित पवारांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं. 23 जानेवारी पुणे बजाज ग्रँड टूर क्रीडा क्षेत्रात सर्व सुविधा उपलब्ध करून देणं, खेळाडूंना प्रोत्साहित करणं तसंच राज्याची आणि देशाची ओळख जागतिक स्तरावर उंचावणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 24 जानेवारी मुंबई उच्च न्यायालयातर्फे भारताचे 53वे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री सूर्यकांत जी यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर जी व त्यांच्या सहकारी न्यायमूर्तींच्या वतीनं आयोजित हा सत्कार समारंभ महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरलाय. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत अजित पवार उपस्थित होते. 24 जानेवारी मॉडेल स्कूल अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार तशी ठोस योजना आम्ही आखली आहे. निधीची कमतरता भासणार नाही. पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत अजित पवारांचं भाषण. 24 जानेवारीलाच कण्हेरी पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या बारामती पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला होता. 25 जानेवारी बारामतीकरांशी अजित पवारांचा संवाद साधला. विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक AI सेंटरला भेट दिली. तिथल्या कामाचा आढावा घेतला, आवश्यक त्या सूचना केल्या. तसंच कम्युनिटी हॉलच्या कामाची देखील अजित पवारांनी पाहणी केली. 24 जानेवारी बारामतीतील विविध सहकारी संस्थांचे संचालक तसंच बारामती नगर परिषद व माळेगाव नगरपंचायतमधील नगरसेवकांसोबत अजित पवारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न, विकास कामांचा आढावा आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा केली होती. 24 जानेवारी श्री सतीश हरिश्चंद्र तावरे यांचे चिरंजीव यश आणि स्वर्गवासी संजय हनुमंत कदम यांची सुकन्या चिरचौका ईशा यांच्या विवाह सोहळ्यास अजित पवार सहभागी झाले होते. 25 जानेवारी केंद्र शासनाच्या निर्मल ग्राम पुरस्कारानं सन्मानित पाटोदा गावचे माजी सरपंच श्री भास्कर पेरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची भेट घेतली होती. 25 जानेवारी सौ श्री अर्चना संतोष सखाराम कटके यांची सुकन्या चिचौका साक्षी आणि सौ श्री शेला किसन हरगुडे यांचे चिरंजीव शुभम यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. या प्रसंगी वधूवरास शुभ आशीर्वाद दिले आणि भावी सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. 26 जानेवारी पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. 26 जानेवारी अजितदादांचा हिंददी चादर सोहळा अखेरचा ठरला. 3 दिवसांपूर्वीच नांदेडला दिली होती भेट. नांदेडमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पोलादी व्यक्तिमत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांचे लाडके दादा अजित पवार यांच्या निधनाची वार्ता धडकताच संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली. अवघ्या 3 दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी नांदेडचा दौरा केला होता. कोणालाही वाटलं नव्हतं की त्यांची नांदेडशी झालेली शेवटची भेट ठरेल. या बातमीनं आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. असा हा रात्रंदिवस काम करणारा नेता सवयीप्रमाणे 28 जानेवारीला पहाटे मुंबईहून बारामतीकडे रवाना होतो. बारामतीत 28 तारखेलाही 4 सभा घेणार होते. मात्र बारामतीत पोहोचताना नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. मुंबई ते बारामती हा प्रवास दादांचा शेवटचा प्रवास ठरलाय. शेवटचा श्वास दादांनी बारामतीच्या धर्तीवर घेतलाय आणि अजित पवार नावाच्या झंझावाताचा दुर्दैवी अंत झालाय. पुन्हा महाराष्ट्र सुन्न झाला. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.